ठिकाणी घेतलं ही जबाबदारी म्हणून एक पद स्वीकारलेलं आहे आणि त्या जबाबदारीतनं मी आणि कैलासदादा आम्ही दोघेही मोठ्या ताकदीने त्या ठिकाणी काम करत आले. आज इथे येत असताना देशात काय चाललंय आपण बघताय. तुम्ही जर बँकेकडे गेला होता कर्ज मागायला 2 लाख 5 लाख 10 लाख मॅनेजर काय विचारते तुम्हाला अनुभव काय विचारतं का नाही. एक्सपिरियन्स विचारतं का नाही. 5 लाख 10 लाख 2 लाखाच्या कर्जासाठी आणि त्या आजारीला एक सुद्धा एअरपोर्ट चालवायचा अनुभव नव्हता. अख्या देशात एअरपोर्ट देऊन टाकलं त्या आजारीला गुंठाभर जमिनीचा रिअल इस्टेटचा कारभार माहित नव्हता. पण 10 कोटीचा पुनर्विकास कुणाला दिला. आज तुम्हाला आरक्षणाच्या माध्यमातून बरेचसे विषय समोर आलेले दिसते. पण बाजवानो हा रोष आहे सामान्य माणसाचा. हा रोष आहे त्या गरीब माणसाचा ज्यानं लाख रुपये कर्ज उचललेलं असतं. त्याचा हप्ता भरायची ताकद त्याच्यात नसते. मॅनेजर दारात येतोय. त्या मॅनेजर पासून कोण लपवून शेजारी पाजारी पाहुणे रावळे गाठून त्याचा हप्ता कसा जाईल ह्याच्यासाठी त्या तरुणाची धडपड असते. मला वाटतं एक बाजू ही आहे आणि दुसरी बाजू अंबानीच्या पोराचं लग्न होत आहे आणि 72 कोटी रुपये घेऊन एक गायकीने एक दिवसाचं गाणं म्हणायला येतंय. काही परिस्थिती आहे. ही पद्धत आहे का देश चालवायची. मला वाटतं ह्याचा विचार आता सामान्य माणसाला करणं. आज देशात काय परिस्थिती आहे तुम्हाला सगळ्याला माहित आहे. तुमच्यापासून आता कुठली गोष्ट लपून राहिली नाही. कशा पद्धतीनं सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग होतोय बघितलंय आपण. तुम्हाला सांगतो महाविकास आघाडीमधला घटक पक्ष बाबासाहेबांचा तिथं ती टिपाणी दिली लागणार ती माहिती आहे तुम्हाला. नाव काय टाकले तिथं खाली तुतारी. आता पिपाणी आहे का तुतारी आहे ते आहे. पिपाणी मध्ये लिहिलंय तुतारी आणि पवार साहेबांचं चिन्ह काय तुतारी वाजवणार. की बघरे सर आलो निवडून 1,05,000 मतं त्या पिपाणीने घेतली. उदयनराजेंच्या विरोधात शशिकांत शिंदेचा जो पराभव झाला त्या तुतारीने मतदान खाल्लंय. आपल्याही बाबतीत धाराशिवमध्ये आपली मशाल 2 नंबरला दुसऱ्या बसीच्या 2 नंबरला मी निंबाळकर नावाचा माणूस उमेदवार आणि त्याचं चिन्ह चिमणी ती मशाली सारखी त्या गवरून 20,000 मतदान खाल्ले. ती 20,000 मतदान जर खाल्लं नसतं तर पियुष गोयलच्या पुढे महाराष्ट्रात ही बी आपण निवडणूक आयोगाला दाखवलं. अरे ही भांडण वहिनी 1 लाख मतं चालले आमच्या दुसऱ्याला. निवडणूक आयोग काय म्हणते छे छे ही लोकशाही आहे का. ही लोकशाही आहे म्हणजे विरोधकाचं चिन्ह दिसणार दुसरं चिन्ह तयार करायचं माणूस चुकायचा याच नंबरला आणायचं त्याची मतं खायची आणि त्याच्या जीवावर अशा पद्धतीनं निवडून आणायचे. आता परत आपण सुप्रीम कोर्टात गेलोय. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बी गेली पवार साहेबांची. आपलाही पक्ष गेलाय. बघून निघाल पण तुम्हाला दिसतंय नाही काय चाललंय ती. निवडणूक आयोग तर सांगितलं नाही. जम्मू काश्मीर हरियाणा बरोबर महाराष्ट्राची निवडणूक का लावली नाही. का लावली नाही माहितीये का. तुम्ही म्हणता लाडकी बहीण योजना. लाडकी बहीण नाही योजना नाही लाडकी खुर्ची योजना आहे. काय लाडकी खुर्ची. बहिणीला वाटलं किती बहिणीवर माया आली माझ्या सरकारची तुमच्यावर खुर्चीवर. आता तुम्ही विचार करायचा आहे की माझ्या बहिणीला 1500 रुपये देण्याच्या बाबतीत आमचं कुठलंही दुमत नाही. पण सरकार तुमच्याकडे 5 वर्ष होतं. आता सरायच्या टायमालाच का द्यायला. बहिणीच्या अकाउंटला व्हायला पाहिजे होती. 2.5 वर्षापूर्वी जेव्हा गुवाहाटीला घेतला होता पुन्हा इथं बंद पडला होता झाली का आठवण तेव्हा. आणि आता पैसे आले का. पैसे आले आपल्या बापाच्या घरचे येते. पैसे कोणाचे
आपलेच सकाळी उठल्यापासून झोपूस तर तुम्ही जीएसटी बरोबर नाही. सकाळी आंघोळीला गेला शॅम्पू लावायचं म्हणलं टोकरीला त्याला जीएसटी आहे. अंगाला सामान लावायचं म्हणलं जीएसटी आहे. आंघोळ करून आलं अंडरपॅन्ट केडी घालायची म्हणलं तर त्याच्यावर मी जीएसटी. कापडा घालायची म्हणलं की जीएसटी आहे. टोकरीला तेल लावायचं म्हणलं की जीएसटी आहे. काही जी वापरतात त्या प्रत्येक गोष्टीला काय आहे. माणूस वर गेल्यावर पोहोचवायच्या साधनावर सुद्धा मग पैसे कोणाचे. तुमच्या पैशातून टॅक्सच्या माध्यमातून जमा झालेला पैसा सरकार नावाची यंत्रणा खर्च करत असते आणि हे विचारते पैसे आले का. म्हणजे तुमचेच पैसे आम्ही घ्यायचे आणि तुम्हाला द्यायचे पैसे आले का. कशाला हा नाव कुणाला. समिती नेमली आता त्याच्यावर. पुढची गंमत पीएम किसानचा मागाशी एक दिवस सांगायला होतं. सोयाबीनचा भाव पाडून कशी नीटनेटकी केली बघितलं ना तुम्ही. 2-2 लाख रुपयाचं नुकसान केलंय. 2,000ची भीक द्या आम्हाला 3 महिन्यात. तुम्ही बघा काय चाललंय ती सरकार. माझं स्पष्ट म्हणणं आहे की सरकारनं पहिल्यांदा आमच्या गोरगरीब माणसाला जर दुर्धर आजार झाला, कॅन्सर होऊ द्या, किडनी ट्रान्सप्लांट असू द्या, तुमचं हृदयाचं कुठलं ऑपरेशन करायचं असू द्या, ब्लॉकेज आलेला असू द्या, बायपास सर्जरी करायची असू द्या, अक्षरशः माणसं पैसे नसल्यामुळं तशीच्या तशी मरताना तुम्ही आम्ही बघितले. प्रतिष्ठा किंवा हे पद मिळवण्यासाठी घेतलं. ही जबाबदारी म्हणून हे पद स्वीकारलेलं आहे आणि त्या जबाबदारीतनं मी आणि कायदाला आम्ही दोघंही मोठ्या ताकदीने त्या ठिकाणी काम करणार आहे. आज इथे येत असताना देशात काय चाललंय आपण बघताय. तुम्ही जर बँकेकडे गेला होता कर्ज मागायला 2 लाख 5 लाख 10 लाख मॅनेजर काय विचारते तुम्हाला. इन्कम काय, तुम्हाला अनुभव काय विचारतं का नाही. एक्सपिरियन्स विचारते का नाही. 5 लाख 10 लाख 2 लाखाच्या खर्चासाठी आणि त्या आजारीला एक सुद्धा एअरपोर्ट चालवायचा अनुभव नव्हता. अख्या देशात एअरपोर्ट देऊन टाकलं त्याला. त्या आजारीला मोठाभर जमिनीचं रिअल इस्टेटचा कारभार माहित नव्हता. पण 10,000चा पुनर्विकास कुणाला दिला. आज तुम्हाला आरक्षणाच्या माध्यमातून बरेचसे विषय समोर आलेले दिसते. पण बाजवानो हा रोष आहे सामान्य माणसाचा. हा रोष आहे त्या गरीब माणसाचा. ज्यानं लाख रुपये कर्ज उचललेलं असतं त्याचा हप्ता भरायची ताकद त्याच्यात नसते. मॅनेजर दारात येते. त्या मॅनेजर पासून कोण लपून शेजारी पाजारी पाहुणे रावळे गाठून त्याचा हप्ता कसा जाईल ह्याच्यासाठी त्या तरुणाची धडपड असते. मला वाटतं एक बाजू ही आहे आणि दुसरी बाजू अंबानीच्या पोराचं लग्न होत आहे आणि 72 कोटी रुपये घेऊन एक काय की ते 1 दिवसाचं गाणं म्हणायला येत आहे. काही परिस्थिती आहे. ही पद्धत आहे का देश चालवायची. मला वाटतं ह्याचा विचार आता सामान्य माणसाला करणं. आज देशात काय परिस्थिती आहे तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. तुमच्यापासून आता कुठली गोष्ट लपून राहिली नाही. कशा पद्धतीनं सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग होतोय बघितलंय आपण. तुम्हाला सांगतो महाविकास आघाडीमधला घटक पक्ष पवार साहेबांचा तिथं टिप्पी पाणी दिली लागणार माहिती आहे तुम्हाला. आणि नाव काय टाकले तिथं खाली तुतारी. आता पिपाणी आहे का तुतारी आहे ते आहे पिपाणी मध्ये लिहिलंय तुतारी. आणि पवार साहेबांचं चिन्ह काय तुतारी बाजू करा. बघरे सर आलो निवडून 1,05,000 मतं त्या पिपालीने घेतली. उदयनराजेंच्या विरोधात शशिकांत शिंदेचा जो पराभव झाला त्या तुतारीने मतदान थांबलंय. आपल्याही बाबतीत धाराशिवमध्ये आपली मशाल 2 नंबरला दुसऱ्या बसीच्या 2 नंबरला मी निंबाळकर नावाचा माणूस उमेदवार
आणि त्याचं चिन्ह चिमणी ती मशाली सारखी त्याच्याकडून 20,000 मतदान खाल्ले. 20,000 मतदान जर खाल्लं नसतं तर पियुष गोयलच्या पुढे महाराष्ट्रात ही बी आपण निवडणूक आयोगाला दाखवलं. अरे ही भांडण वहिनी 1 लाख मतं चालले आपल्या दुसऱ्याला. निवडणूक आयोग काय म्हणते? छे ही लोकशाही आहे का? ही लोकशाही आहे. म्हणजे विरोधकाचं चिन्ह दिसणारं दुसरं चिन्ह तयार करायचं, माणूस ओळखायचा, याच नंबरला आणायचं, तिची मतं खायची आणि त्याच्या जीवावर अशा पद्धतीनं निवडून आणायचे. आता परत आपण सुप्रीम कोर्टात गेलोय. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने गेली पवार साहेबांची, आपलाही पक्ष गेलाय, बघून निघाल तर पण तुम्हाला दिसते नाही काय चाललंय ती. निवडणूक आयोग तर सांगितलं नाही जम्मू काश्मीर हरियाणा बरोबर महाराष्ट्राची निवडणूक का लावली नाही. का लावली नाही माहितीये का? तुम्ही म्हणता लाडकी बहीण योजना. लाडकी बहीण नाही योजना नाही, लाडकी खुर्ची योजना आहे. काय लाडकी खुर्ची? बहिणीला वाटलं किती बहिणीवर माया आली माझ्या सरकारची, तुमच्यावर खुर्चीवर. आता तुम्ही विचार करायचा आहे की माझ्या बहिणीला 1,500 रुपये देण्याच्या बाबतीत आमचं कुठलंही दुमत नाही, पण सरकार तुमच्याकडे 5 वर्ष होतं. आता सरायच्या टायमालाच का द्यायला? बहिणीच्या अकाउंटला व्हायला पाहिजे.